सर्व शिक्षक बंधू व भगिनी व माझे प्रिय विद्यार्थी मित्र व मैत्रिणी, तुम्हाला माहितीच आहे मी एक करिअर काउन्सिलर आहे, म्हणून तुम्हाला थोडक्यात करिअर गायडन्स म्हणजे करिअर मार्गदर्शन तसं मी 9वी 10वी 8वी सर्व वर्गामध्ये करतच आले आहे. तरी पण तुम्हाला सगळ्यांना परत एकदा सांगते, आपल्याला जर करिअर करायचं असेल तर सर्वात अगोदर आपली आवड काय, आपली अभिक्षमता काय व आपलं व्यक्तिमत्व कसं आहे हे माहीत असणं अत्यंत गरजेचं असतं. तर त्यासाठी आवड कशी ओळखायची, तर त्यासाठी आपल्याला आपले काही छंद माहीत पाहिजे. तर मला तर माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना काही ना काही छंद असेलच. थोडक्यात कोणी सांगू शकता का पटापट? उठून ज्याला उठायचं त्याने उठा आणि सांगा तुमचे छंद कोणते आहेत. सांगा. ठीक आहे, बसल्या सांगा. हा, व्हेरी गुड. बघा, लहानशी इंग्लिश मुलगी आहे पण तिने सांगितलं सायकल चालवणे. तर असे आपले काही छंद असतात. बाग बगीचेचं काम करणे, झाडे लावणे, ड्रॉइंग काढणे, पेंटिंग करणे, वाचणे, लेखन करणे, चित्र काढणे. तर अशा विविध तुमच्या छंद असतात आणि या छंदातून समजा एखाद्याने सांगितलं की मला ड्रॉइंग खूप छान जमतं किंवा मला स्केचिंग खूप आवडतं. जेव्हा तुम्ही स्केचिंग करत असतात तेव्हा अतिशय मग्न लावून ते काम करत असतात, म्हणजे तुम्हाला कळत नाही तुमच्याकडून कोणी कलरचा बॉक्स जरी नेला तर यातूनच तुम्ही अशा प्रकारे ओळखू शकता की ही तुमची आवड आहे किंवा असू शकते. आणि पुढे चालून मग एकदा तुम्हाला समजली तुमची आवड तर मग त्याप्रमाणे तुम्ही तुमची अभिक्षमता ओळखायची. आता अभिक्षमता म्हणजे तुम्हाला स्केचिंग करण्यासाठी एक तर स्मरणशक्ती खूप चांगली पाहिजे, निरीक्षण क्षमताही खूप चांगली पाहिजे आणि बसण्याची देखील क्षमता खूप छान पाहिजे, म्हणजे तुम्हाला स्केचिंग हे हुबेहूब काढता आलं पाहिजे. मग पुढे चालून त्या व्यक्तिमत्वाप्रमाणे तुमचं करिअर म्हणजे तुम्ही आर्किटेक्चर होऊ शकता किंवा प्लॅनर होऊ शकता, रुरल अर्बन प्लॅनर अशा प्रकारे, किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये पण जाऊ शकता किंवा डिझायनर होऊ शकता. अशा प्रमाणे तुमचं करिअर घडत असतं. सगळ्यांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू.